मला आश्चर्य वाटतं की पुण्यामध्ये जेवढी नवीन पिढी संगीताच्या कार्यक्रमाला येते मी भारतात कुठेच बघितलेलं नाही. पण आमचे वडील म्हणायचे की जर नवीन पिढी या क्षेत्रात निर्माण नाही झाली तर हे क्षेत्र जाणार नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. पुणे सांस्कृतिक माहेरघर आहे आणि पुण्यामध्ये वाव मिळवणं फार अवघड आहे. कारण तुम्हाला माहिती आहे जर पुणेकर काय आहेत ते. हो. एक ज्येष्ठ कलावंत स्टेजमध्ये त्यांचं समारोपाचं सत्र होतं आणि ते समारोपाच्या सत्राला स्टेजवर जाणार तेवढ्यात त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी द्यायला लागली. त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यांनी ती चिठ्ठी बघितली, खिशात ठेवली आणि संपूर्ण कार्यक्रम त्यांनी ज्या पद्धतीने केला आणि नंतर ते निघून गेले. काय आहे माहिती का, पहाटे 4:45 वाजता तानपुरे जर घरात वाजले ते रात्री 9 पर्यंत आणि ह्याच्यातनं मी जर ओला झालो नाही, गंगा वाहते घरात आणि मी स्वतः सुखात, त्या आयुष्याचा अर्थ काय? माझ्या मनातनं ती इच्छा निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आयुष्य समर्पण करायची एक ताकद पाहिजे. गुरुजी, आपल्या घरामध्ये पंडितजींचा खूप मोठा फोटो आहे. हो. आणि हा स्वतः आध्यात्मिक आलेला मला अनुभव आहे. पण मी आज प्रखरपणे आज या मुलाखतीत सांगतो, पण मी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा त्या फोटोवरचे भाव नेहमी वेगळे वेगळे मला पाहायला मिळतात. हे नेमकं काय, हे अनुभव तुम्हाला पण आलाय? कलाकार हा कधी बनत नसतो, तो बॉर्न नसतो. हा, बरोबर. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आज डोळ्याला आनंद देखील मिळणार आहे आणि कानाला देखील आनंद मिळणार आहे. आज आपल्या सोबत 2 दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. किती बोलू आणि किती बोलू असं झालंय. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप सादर करत आहोत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज ह्या पॉडकास्टमध्ये खुद्द पंडित शौनक अभिषेकी सर आणि माजी विरोधी पक्ष नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे संयोजक श्री उज्ज्वल प्रमिला गोविंद केसकर आज इथे आलेले आहेत. आणि आपल्या दोघांचं मनापासून हार्दिक स्वागत. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसकर साहेबांचा मुलाखत आधी झालेली आहे, पण आज तुम्ही दोघे इकडे एकत्र कसे काय? तर ही फार सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे. तर हे दोघं एक समीकरण आहे. तारांगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर आणि उज्ज्वल केसकर आयोजित पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव हा सालाबाद प्रमाणे गेल्या 20 वर्षापासून सुरू आहे. तसं बघायला गेलं तर आता हे 20वं वर्ष आहे, जे 20, 21 आणि 22 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण इथे होणार आहे. तसं पाहायला गेलं तर तसं आपण 21 वर्ष म्हणूयात, कारण लॉकडाऊनमध्येही तुम्ही दोघं शांत बसला नाही. त्या लॉकडाऊनमध्ये लोकांना औषधांची गरज होती, पण तुम्ही ह्या संगीताला औषध म्हणून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि घरी बसलेले सर्व लोक तो महोत्सव पाहत होते. मला आठवतं 12 ते 13 कार्यक्रम मोठे मोठे केले आणि एक वेगळी सुवर्ण मेजवानी ही महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे सर? मला असं वाटतं की आपलं भारतीय अध्यात्म आहे, त्याचा एक अविभाज्य भाग भारतीय शास्त्रीय संगीत आहे. आणि जशी औषधं, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी आपल्यावर वेगवेगळे उपचार करतात, त्याचप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीत एक आध्यात्मिक उपचार असतो. तुम्हाला माहिती आहे, कोविडच्या काळात लोक डिप्रेशनमध्ये गेली होती आणि अशा काळात त्यांना जर असं संगीत मिळालं की ज्याने त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या डोक्यावरचं प्रेशर कमी होत असेल, तर आम्ही दोघांनी विचार केला की असं काहीतरी करावं की ज्याने लोकांना घरी बसल्या सुख मिळेल, आनंद होईल, समाधानी राहतील, शांत राहतील, घरात भांडण होणार नाही. आणि त्यासाठी आम्ही हे ऑनलाईन कार्यक्रम केले बरेचसे. अभंगवाणी गेली आणि मुख्य म्हणजे उज्ज्वलजींचे आणि माझे विचार एका बाबतीत स्पष्ट पडतात की नवीन पिढी जी संगीतात येऊ पाहते किंवा भारतीय संगीतात काही करू पाहते, त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे. त्यांना कुठेतरी त्यांच्या पाठी उभं राहणं फार महत्वाचं आहे. कारण आता तुम्ही त्यांच्या पाठी उभं राहिला तर त्यांना आयुष्यभर लक्षात राहतं. एकदा प्रतिथयश झाल्यावर तर काय त्यांना लोक बोलवतातच, पण त्यांना कोणी जेव्हा
खरं व्यासपीठाची गरज असते त्यावेळेस आपण त्यांना ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतं. आणि त्याच कुठेतरी धोरणाने आम्ही कोविडच्या काळातही हे सगळे कार्यक्रम केले की जी मुलं आपलं घरदार सोडून बाहेरनं पुण्यात येऊन राहत होती आणि जी लॉक्ड होती त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं, मनाचं त्यांनाही आपलं सांगीतिक योगदान दाखवता आलं आणि एक प्रकारे काय म्हणतो आपण त्यांना एनकरेजमेंट मिळाली असं मला वाटतं. नाही सर, आपण खूप सुंदर बोललात की आपण लॉकडाऊनमध्ये तसं बघायला गेलं तर हा 20वं वर्ष नाही, तसं 21वं वर्ष आहे. टेक्निकली आपण 20वं म्हणू शकतो. पंडितजी, आपण खूप सुंदर बोललात की व्यासपीठ निर्माण करून दिलं, पण त्यासोबत तुम्ही सगळ्यांना मानधनाचं पाकिटही देखील दिलं. तर ती म्हणजे खूप सुवर्ण गोष्ट असते. कारण काय असतं, लॉकडाऊनमध्ये मला नाही माहिती की कोणी असे पाकिटं, मानधनाचे पाकिटं दिलेत. तर ते पाकिटं आम्हीच सगळ्यांना द्यायचो तुमच्या स्वरूपात. उज्ज्वलजी, मला एक विचारायचं आहे की लॉकडाऊनचा काळ हा फार भीषण होता आणि त्या काळात तुम्ही 15-16 कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. जसं अभंगवाणी म्हणा, तुम्ही संपूर्ण दक्षता घेऊनच कार्यक्रम केले. सगळ्यांना मास्क तुम्हीच वाटले, सरही स्वतः यायचे मास्क घालून. नेमकं कोण कोण आहे ते ओळखत नसायचं. पण मला एक सांगा की सगळ्यांना, वादकांना, कलावंतांना तुम्ही सगळ्यांना कार्यक्रम व्हायच्या आधीच मानधनाचं पाकिट दिलं. म्हणजे आजकाल कसं असतं, लॉकडाऊनमध्ये असं झालं ना की अरे आता वेळ जात नाहीये का, आपण सेवा करायची तर आपल्याला बोलवत आहेत, काहीतरी काम पाहिजे. पण असं कोणाला वाटलं नव्हतं की कामासोबत मानधन मिळेल. ते पहिल्यांदा तुमची संस्था होती. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, काय त्यांना जे मानधन दिलं ते त्यांच्या कामाचं दिलं. आणि ते मानधन देणारे अनेक लोक होती की ज्यांनी त्यांचे पैसे आमच्याकडे दिले आणि ते म्हणले तुम्ही कलावंतांना द्या. वा. आपण किट सुद्धा वाटली कलावंतांना. भरपूर ऑर्केस्ट्राच्या कलावंतांना किट नुसतं त्यांना नाही तर आपण अनेक ज्या ठिकाणी गरजू लोक होते त्यांनाही किट्स वाटली. अगदी. कारण का जी मदत आपल्याकडे आली ती आपल्याकडे ठेवण्यात काय मतलब नाही. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे हा विचार केला, शौनकजींनी ही कल्पना मांडली, मला अतिशय ती कल्पना भावली. आणि शेवटी कलावंत, कलाकार जे काय हे सगळं त्यांनी मॅनेज केले. हो, ते आले. आपण काय केलं, तिथं फक्त सेटअप केला आणि रेकॉर्डिंग तर तुम्ही स्वतःच करत होता, तुमची टीम करत होती सगळी. धन्यवाद. त्यामुळे तो असा मला असं वाटतं की एक चांगला उपक्रम, चांगला म्हणजे अतिशय चांगला, सगळ्यांनी मिळून केलं, सगळ्या मिळून केला. आणि तो शौनकजींच्या पाठिंब्याशिवाय यातला एकही कार्यक्रम होऊ शकत नाही. आनंदाची स्पष्टपणे सांगतो. आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या दोघांच्या ऊर्जेबद्दल मला बोलायचंय की तुम्ही एवढे त्या काळात कार्यक्रम केले, पण या दोघांनाही कोविड नावाचा कुठलाही प्रकार झाला नाही. मला असं आठवतं कदाचित त्यामुळे झाला नसेल. काळ भीषण होता. पंडितजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या परिसराचं, म्हणजे आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, हे नातं जर आता सगळ्यांना दिसतंय, कळतंय, पण हे नातं खूप जुनं आहे. ते नसानसात भिनलेलं आहे. ते सकाळच्या चालण्यामध्ये भिनलेलं आहे. म्हणतात ना की गुरूंचं दर्शन हे त्याच्या पावलांवरनं होतं, त्याच्या पाऊल वाटेवरनं होतं. तसं आदरणीय परमपूज्य गुरुवर्य पंडित जितेंद्र अभिषेकीजी, आपले पिताश्री, अनेक जणांचे गुरु, ते ह्या पाऊल वाटेवरती सकाळी चालायचे. खूप जणांनी पाहिलंय. त्यांच्या हातात एक कुत्राही असायचा. हा, श्वान असायचं तेव्हा, तुम्ही सांगितलं. मला एक सांगा, तसं पाहायला गेलं तर इतक्या, माझ्या अंगावर काटे येत आहेत, पण इतक्या मोठ्या कलावंताला आपण जेव्हा रंगमंचावरती, व्यासपीठावरती बघतो तर एक वेगळी ऊर्जा असते. पण लोक सकाळी सकाळी त्यांचं दर्शन घ्यायचे. दर्शन हा खूप 5 वाजता पहाटे. तसं हे तुमच्या दोघांचं समीकरण आहे. म्हणजे नेमकी ओळख तुमची त्या परिसरामुळे, हे तुमचं एकमेकांचं हे नातं फुललं का, तुम्ही त्यामुळे ओळखता? कसं? मला असं वाटतं, मी आधी सांगतो की काही नाती अशी असतात की जी ऋणानुबंध या जन्माचे नसतात. नाहीतर उज्ज्वलजींचं जे कार्यक्षेत्र आहे ते फार वेगळं आहे, माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे. पण आमचे वडील जेव्हा देहरूपाने आमच्यातनं गेले त्या काळात आम्ही एकमेकाच्या जवळ आलो आणि आमचे विचार जुळले कुठेतरी की त्या काळात नवसह्याद्री किंवा कर्वेनगर या भागात काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे नाही, किंवा झाले तर फार छोट्या स्वरूपाचे असायचे. इथे आम्ही दोघांनी विचार केला की आपल्या या क्षेत्रात जिथे सगळे व्हाईट कॉलर्ड
आणि सांस्कृतिक रित्या दृष्टीने प्रगल्भ लोक राहतात. तिथे काही ना काहीतरी सांस्कृतिक उपक्रम व्हायला पाहिजे. आणि आज मला वाटतं तातवडे उद्यानमध्ये आम्ही कार्यक्रम सुरू करून 20-22 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष झाली. आणि किती कार्यक्रम झाले? 500-550च्या वर कार्यक्रम. माझ्याकडे आकडा आहे तो दरवेळेस मी आता टिपून ठेवतो, कारण तुमच्या दोघांकडून एक खूप गोष्ट मला नेहमी ध्यानात येते की कुठलंही काम केलेलं हे मोजायचं नसतं, काम करत जायचं असतं, करत जायचं. तर तसं पाहायला गेलं तर आता तुमच्या माध्यमातून मीच सगळ्यांना सांगतो 572वा कार्यक्रम आत्ता होतोय. तो इट इज 572. आणि अभिषेकी संमेलन हा असा कार्यक्रम आहे की त्याच्यामध्ये 10 कार्यक्रम आहे. हो, अगदी बरोबर आहे. ही म्हणजे 200 कार्यक्रम तसेच झाले. 200 कार्यक्रम तसेच झाले. बरोबर की बरोबर. आणि जसं उज्ज्वलजींनी सांगितलं किंवा माझा विचार आहे की व्यासपीठ नवीन मुलांना मिळालं पाहिजे, बरोबर आहे. जे स्ट्रगल करतायत, झटतायत काहीतरी करायला सांस्कृतिक क्षेत्रात. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा युवा महोत्सव, हो कारण बरेच महोत्सव होतात, चांगले महोत्सव होतात हो पुण्यामध्ये. हो मला नाव घ्यायची गरज नाही, पण सवाई गंधर्व हे आद्य महोत्सव आहे. त्याच्यापासून आतापर्यंत भरपूर महोत्सव सुरू झाले. पण नवीन पिढीला व्यासपीठ देणारा महोत्सव फार कमी आहे. स्पेशली त्यांच्यासाठी कार्यक्रम पडणार आणि तो मला वाटतं आपला परिसर आणि तरंगिणी प्रतिष्ठान करतात. पण आमचे वडील म्हणायचे की जर नवीन पिढी या क्षेत्रात निर्माण नाही झाली तर हे क्षेत्र जाणार नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. सारखं हे काय म्हणतात, कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टंट नवीन पिढी यायला पाहिजे ह्याच्यात. आज मी जवळजवळ अर्धा जग फिरलोय, तर भारतीय संस्कृतीचं महत्व जगात 3 गोष्टींसाठी आहे. सर्वात पुरातन गोष्ट म्हणजे भारतीय अध्यात्म, भारतीय योगशास्त्र आणि शास्त्रीय संगीत. वा, त्यानंतर IT वगैरे आलं किंवा आपले लोक आता सगळीकडे बाहेर काम करतात, ते नंतर झालेलं आहे गेल्या 30 वर्षाच्या काळात. पण शास्त्रीय संगीताचा प्रसार हा युरोप, अमेरिका इथे कित्येक वर्षापासून. आणि ते जर आपल्याकडेच राहिलं नाही, टिकलं नाही, तर काय उपयोग आहे ना. त्यामुळे ते कुठेतरी ते चिरंतन संगीत आहे. खरी गोष्ट. त्यासाठी काहीतरी करायचा आम्हाला वाव मिळतोय किंवा आम्हाला एक ईश्वराने संधी प्राप्त करून दिली, यासाठी आम्ही भाग्यवान आहोत असं म्हणून. आपण जसं महोत्सवाचं नाव काढलं तर सवाई गंधर्व भीमसेनी महोत्सव जो होतो इतका मोठ्या प्रमाणात, तसं पाहायला गेलं तर महोत्सव सगळ्यात हा. आद्य महोत्सव, पहिला महोत्सव चालू केला. पहिला महोत्सव सुरू झाला त्या भव्य हो. प्रमाणात. भव्य प्रमाणात. पण तुम्हाला म्हणजे मी कुठल्या गोष्टीशी कम्पेअर करत नाही, पण त्यानंतर जर दुसरा महोत्सव असेल तो पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव आहे. तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं आहे? मला थोडंसं याच्यावर म्हणायचंय. काय? आम्ही पहिला महोत्सव हा सिद्धी गार्डन मध्ये घेतला, 2000 खुर्च्या टाकून. बाप रे, म्हणजे 1994 नाही, 2002 का 3 साल. 2003 साल बरोबर. त्याआधी कार्यक्रम सुरू झाले होते त्यात. 2002 ला पहिला कार्यक्रम सुरू झाला आमचा. रघुनंदन फणशीकर जी होते. मार्केटिंग असं केलं की सिद्धी गार्डन मध्ये कार्यक्रम करू. शौनकजींनी कलावंत सिलेक्ट केले होते. म्हणलं या कलावंतांसाठी 2000ची पण जागा कमी पडेल, थिएटर तर कमीच पडेल. तसंच झालं. आणि 2000 खुर्च्या मांडल्या, 500 खुर्च्या आम्हाला मांडाव्या लागल्या. सिद्धी गार्डनच्या मॅडम ज्या आहेत त्याने 1 रुपया देखील आमच्याकडनं घेतला. 1 रुपया. खुर्च्यांचे सकट सगळं त्याने, अरुणाताईने प्रचंड सहकार्य केलं. त्यामुळे डेअरिंग पहिलं मी काय केलं, म्हणलं करायचं तर नॉट फेल्युअर बट लोअर एम इज ए क्राईम. आपण पहिलाच जोरदार करू. आणि सुदैवाने म्हणा तो इतका यशस्वी झाला की त्याच्यानंतर जवळपास 12 ते 15 महोत्सव आम्ही या लॉन्स मध्ये घेतले. पण ते पावसाची अनिश्चितता असल्यामुळे मग आम्ही शेवटी थिएटरमध्ये शिफ्ट झालो. अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही दरवेळेस असं फेब्रुवारी मार्च मध्ये कार्यक्रम ठेवता का, महोत्सव ठेवता? काय झालं की आता पुण्यामध्ये गेल्या 20 वर्षात किंवा 15 वर्ष 10 वर्षात भरपूर महोत्सव सुरू झाले. आधी जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा सवाई गंधर्व होतं, त्याच्यानंतर आमच्या वडिलांना समर्पित. त्यावेळेस आता जे मोठे महोत्सव आहेत, वसंतोत्सव किंवा स्वरझंकार किंवा तालचक्र, हे सगळे महोत्सव होत नव्हते. आम्ही हा पायंडा पाडला की सवाई गंधर्वानंतर काय ना काय. त्यावेळेस हा एकच महोत्सव आहे.
ऍक्च्युली. आणि खरी गोष्ट. त्या तारखा तेव्हाच असायच्या. हो. आता काय होतंय की नोव्हेंबर पासून वेगवेगळे महोत्सव सुरू होतात आणि एवढे कलाकार येऊन जातात, हो. तर कुठेतरी परत सप्टेंबर नंतर सीझन असतो हो. कार्यक्रमांचा. हम्म. त्यामुळे ह्या तारखा आम्हाला बऱ्या पडतात की इथे काहीच नसतात मार्च एंडला. बर. परीक्षा असतात किंवा मार्च एंडिंग कंपनीज वगैरे असतं, पण आपल्या ऑडियन्सला आमच्या काही परिणाम होत नाही. आम्हाला जे लोक प्रेमाने येतात, आमच्या वडिलांची कृपा आहे, त्यांचं नाव एवढं आहे की त्यांच्या भक्तीने जी लोक येतात ती येतातच. त्यामुळे मी शौनकजींच्या या प्रस्तावाला लगेच का अनुमोदन दिलं, का? कारण का 31 तारखेपूर्वी काही रक्कम खर्च करणं हे कंपन्यांना आवश्यक असतं. आणि तो आकडा आमच्या लक्षात आल्यानंतर म्हणलो की हा दिवस आम्हाला एकदम सोयीस्कर आहे, त्यामुळे ते मांडता क्षणी म्हणलं करून टाकू. मी म्हटलो ना, हे फार गमतीशीर समीकरण आहे. कारण एक राजकीय नेतृत्व आणि सामाजिक नेतृत्व, आणि हे तर म्हणजे काय ऊर्जा आहे दोघीकडे. आणि मला अतिशय या गोष्टीचा अभिमान वाटतो, आनंद वाटतो की शौनकजींनी 20 वर्ष मला त्यांच्या बरोबर ठेवलं. एखाद्या राजकारण्याला इतके दिवस कोणी जवळ ठेवलं नाही. नाही, असं नाहीये. त्यांच्या प्रश्नावरती मी क्रॉस क्वेश्चन करतो की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या, हे काय नेमकं. हो ना, तुम्हाला माहितीये का, कलाकार, मी एक कलाकार म्हणून वडिलांचं नाव देऊ शकतो. वा. की त्यांच्या एक ऑरा असतो ना, हो. की त्यांच्या नावाच्या आजूबाजू. पण पुढच्या ज्या गोष्टी असतात सगळ्या जमवून आणायच्या, आर्थिक किंवा बाकी ज्या सगळ्या ऍडव्हर्टायझिंग पासून सगळंच, ते आमच्या सारख्यानं जमत नाही. आम्ही लाखाचे 12,000 करणारे लोक आहेत. एक गोरखधंदा म्हणतात त्याला शास्त्रीय संगीताला. त्यामुळे आम्ही लाखाचे 12,000 करणारे लोक, पण लाखाचे 10 लाख कसे करायचे उज्ज्वलजींना माहिती आहे. तर त्यामुळे त्यांचा पाठिंबा आर्थिक पाठिंबा असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि आर्थिक पाठिंबा असून निस्वार्थ भावनेने आपलं एक योगदान म्हणून करावं. कित्येक वेळा मला उज्ज्वली म्हणेल, बस मी आता पुढच्या 4 वर्षानंतर करणार नाही. पण ते असेच, ते सतीचं वाण आहे, एकदा हातात घेतलं की खाली ठेवता येत नाही. तसं उज्ज्वलजी अजून पण तरी आमच्यावर आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं होतंय. हे मी प्रांजळपणे मान्य करतो. कुठेही याच्यात नम्रपणा नाही, अतिशयोक्ती नाही. अशी लोक असल्याशिवाय या लेवलवर कार्यक्रम घेऊ शकतात. खरी गोष्ट. कित्येक महोत्सव चालू होतात आणि बंद पडतात. हो. कित्येक सांस्कृतिक चळवळी सुरुवात होते आणि बंद होतात. पण 20 वर्ष अव्याहत कुठली तरी गोष्ट करत राहणे, आणि तेही प्रवेश विनामूल्य ठेवून माणसाली, ही माझी एक भावना होती. मी उज्ज्वलजींना म्हणलं की माझ्या वडिलांच्या स्मरणामध्ये आपण हे करतात, तर मला ते विकायचं नाहीये. खरी गोष्ट आहे. तर लोकांना ऐकू दे, आनंद घेऊ दे. ते मी विकून काय आपल्याला मिळणार, घेऊन जाणार पुढे पैसे. आम्ही उलट पदराचेच आमचे जातात कित्येक, उज्ज्वल ते कित्येक जातात. पण त्या 3 दिवसानंतर जे समाधान असतं, पूर्ण वर्षभर आनंद मिळतो. वर्षभर म्हणजे तिथे जे कलावंत कला सादर करतात, कानाला चांगली वाटते. त्यातलं ते कुठल्या दर्जाचं गातात हे मला कळत नाही, कारण मी त्या क्षेत्रातलं नाही. पण सगळेजण म्हणतात तुम्हाला सगळं कळतं असं. आता राजकारणाला सगळंच कळतं. पण वैशिष्ट्य मी एक पथ्य पाहिलंय की मी हा कलावंत घ्या, तो कलावंत घ्या, असं कधीही म्हणजे सांगतो, सजेस्ट करतो, आग्रह धरतो, पण असं कधीही झालं नाही की ते मी सांगितलंय कुणाचं तरी. कारण का मी आता राजकारणात असल्यामुळे काल मला एकाचा फोन आला, होऊ देत की 15 मिनिटाचा एक स्लॉट घुसवा त्याच्यात. तुम्ही अजिबात नाही करत. अजिबात नाही. पुढच्या वर्षी त्याला यायचं असेल तर पुढच्या वर्षी प्रयत्न करू. पण त्याचे सगळं जे काही असेल ते शौनकजींनी बघितलं आणि अप्रूव्ह केलं तर आणि तरच होईल. कारण का या महोत्सवाचा एक दर्जा आहे, तो दर्जा शौनकजींनी टिकवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. अगदी खर. जसं हे म्हटले की कलाकारांचं म्हणजे आता राजकीय नेतृत्व असल्यामुळे अनेक जण असतात, फॉर करतात की सांगा ना प्लीज, इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला एक प्रवेश द्या ना, म्हणजे ही खरी मोठी युनिव्हर्सिटी आहे. मला हा प्रश्न पंडितजी आपल्याला विचारायचा आहे. हे एवढे मोठे मोठे बहारदार कलावंत येतात, मोठे मोठे पंडित
स्वतः येतात. म्हणजे आम्ही जे नावं ऐकलेली आहेत, हरिहरन साहेब, शंकरजी, मोठे मोठे, एन राजूंजी, हे कसं काय, म्हणजे हे कसं शक्य होतं? आम्हाला कधी कधी म्हणजे आम्ही यांना फक्त टी व्हीवरती पाहतो, आम्ही फक्त चॅनल्सवरती पाहतो, नाहीतर राष्ट्रपती पुरस्कार घेताना पाहतो, आदरणीय मोदीजींबरोबर पाहतो, आणि हे आपल्या समोर ही गायन सेवा सादर करतात. म्हणजे हे खरी ऊर्जा पंडित जितेंद्रजींचीच आहे, आपल्या पिताश्रींची आहे. आशीर्वाद. पण हे कसं, योग कसा मिळतोय, कसं सगळं तुम्ही हे सगळं कसं जुळून आणता, मला जरा सांगा ना प्लीज. याचं आणखीन एक वैशिष्ट्य, जितके कलावंत स्टेजवर येऊन गातात त्याच्यापेक्षा जास्त कलावंत, काय म्हणतात, विख्यात कलावंत हे फक्त महोत्सवाला भेट द्यायला आणि अभिषेकीजींना नमस्कार करायला ऐकायला येतात. म्हणजे त्यांचं त्या सत्रामध्ये गाणं नसतं, त्यांचं काहीही नसतं महोत्सवामध्ये, पण येतात. मला असं वाटतं की हे जितेंद्र अभिषेकीजींचं कर्तृत्व आणि शौनकजींचे सगळ्यांशी असणारे संबंध, या दोन गोष्टींचा मिलापामुळे अनेक कलावंत येतात. कारण का मला कसं माहिती पडतं की लगेच फटाफटा लोक येतात फोटो काढायला, शेजारीवर फोटो काढा, तेव्हा कळतं हा मोठा कलावंत आहे. आपलं काय मत आहे याच्यावरती? जसं उज्ज्वलजींनी सांगितलं की आमच्या वडिलांची कृपा आहे, आणि मला असं वाटतं की मी या जर क्षेत्रात नसतो तर हे जरा शक्य होणं फार अवघड होतं. पण देवाच्या कृपेने मी या क्षेत्रात आहे आणि शास्त्रीय संगीतात, भारतीय संगीतात काही करू पाहतोय. त्यामुळे माझ्या सगळ्या कलाकारांशी घरोब्याचे संबंध आहेत. आणि मी एक बघितलं की कितीही मोठा कलावंत असला की त्यांना एक फोन केला मी, की आमच्या वडिलांच्या, ते आमचे वडील एक साधक होते, साधू होते, आणि त्या दृष्टीने गाणं केलं. पैसा आणि गाणं हे कधीच एका तिजोरीत, एका तराजूत तोललं नाही त्यांनी. गाण्याचा प्रचार व्हावा यासाठी ते आयुष्यभर झटले. खरी गोष्ट आहे. आणि तो जो एक कलाकारांच्या मनामध्ये त्यांच्या बाबतीत सन्मान आहे, तो इथे उपयोगी पडतो की विनाशर्त काही न सांगता, किंवा खरंच आम्ही त्यांना काही देऊ शकत नाही, कारण मी जसं म्हणलं आम्ही प्रवेश विनामूल्य असतो. काही जे स्पॉन्सर्स असतात आमच्यावर यांची कृपा आहे की ते पैसे देतात, त्याच्यातनं खर्च निघतो, आमच्या पदराचे पैसे जातात, आम्ही कुठे साठवायला हे करत नाही. देवाच्या कृपेने माझ्या क्षेत्रात नीट चाललंय. उज्ज्वलजी त्यांच्या क्षेत्रात फार मोठे आहेत, त्यामुळे ते कलाकार जे येतात ते याच भावनेने येतात की मला इकडे सेवा करायची, या भावनेनीच येतात. कोणी असं नाही येत की हा आता किती पैसे मिळणार आहेत, मग 5 स्टार मध्येच ठेवा, मग हेच करा तेच करा, कधीही नाही. येतात, आपली आपली सेवा करतात, निघून जातात. पण तरी पण मला एक आनंदाची गोष्ट सांगायची या निमित्ताने, की कुठल्याही कलावंताची तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीची गैरसोय होत नाही. त्याला उत्तम सगळं ज्या सुविधा आहेत तुम्ही देण्याचा प्रयत्न करतात. आणि बहुतांश अनेक अशा मोठ्या मोठ्या दिग्गज कलावंतांचं असतं की जेव्हा ते पुण्यात येतात तेव्हा असं वाटतं की त्यांना आपण आपल्या माहेरी आलो, आपण आपल्या गुरूंच्या घरी आलो. तर ती भावना आहे. पुणे हे भारतवर्षाचं सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. बरोबर आहे. त्यामुळे पुण्यामध्ये गाण्यात लोक, तुम्हाला कल्पना नाही किती लोक फोन करतात, त्यांना पुण्यामध्ये गायची फार तीव्र इच्छा असते. कारण इथे जो गायला आणि त्याला इथे वाह मिळाली, डाळ्या मिळाला, त्याला भारतात कुठेही जाऊ शकत. म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला बोलवा असा 1 वर्ष आधी यांच्याकडे पाठीमागे आग्रह असतो अनेक कलावंतांचा. हो, प्रेम आहे त्यांचं. पण मी जसं म्हणलं की पुणे सांस्कृतिक माहेरघर आहे, आणि पुण्यामध्ये वाह मिळवणं फार अवघड आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पुणेकर काय आहेत ते. हो. एकदम चोखंदळ ऐकणारे असतात, आणि त्यांनी इतकं ऐकलंय, वर्षोनवर्ष ऐकलंय, त्यामुळे त्यांना लगेच कळतं की कोण फेकतंय आणि कोण सिन्सिअरली कला सादर करतंय. कान तयार झालेले आहेत, एकदम आपण कानसेन म्हणावं त्यांना. आणि नवीन पिढी, मला आश्चर्य वाटतं की पुण्यामध्ये जेवढी नवीन पिढी संगीताच्या कार्यक्रमाला येते, मी भारतात कुठेच बघितलेली नाही. की आपण म्हणतो की सगळ्या बुजुर्गांना फार सवय, हमारे वक्त पे ऐसा होता. काय तो बघतोय नसतो. शास्त्रीय संगीत हे चिरंतन आहे, जो पण भारतीय संस्कृती आहे, जो पण भारतीय शास्त्रीय संगीत राहणार. त्यामुळे नवीन पिढी याच्यात घडत राहणार. कमी असते,
तुम्ही फिल्म म्युझिक सारखं अरिजित सिंग आणि कोण सुनिधी चौहान यांना जशी गर्दी होते तशी तुम्ही कारण या संगीताची लेवलच वेगळी हो. आहे, आध्यात्मिक संगीत आहे. हो. तुम्हाला आता ते ऐकायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तिकडे स्वतःला न्यायला लागतं. समर्पण ते करावं लागतं. तुमच्या लेवलला येऊ शकत नाही संगीत. म्हणजे आमचे वडील नेहमी म्हणायचे की तुम्हाला शेक्सपियर वाचायचं आहे, शेक्सपियरच्या लेवलला तुम्हाला जाऊन विचार केला वा. पाहिजे. शेक्सपियर तुमच्याकडे तुमच्या लेवलला कधीच लिहिणार नाही. तसं हे संगीत आहे. त्यामुळे त्याला जो येतो समाज ऐकायला तो खूप सांस्कृतिकरित्या किंवा आध्यात्मिकरित्या पुढारलेला असतो. तशीच लोक आहेत. बोलता बोलता आपण त्या अध्यात्माचा हा विषय झाला. संगीत आणि अध्यात्म या महोत्सवातला माझा एक अनुभव सांगतो. हम्म. एक ज्येष्ठ कलावंत स्टेजमध्ये त्यांचं समारोपाचं सत्र होतं आणि ते समारोपाच्या सत्राला स्टेजवर जाणार तेवढ्या त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी द्यायला लागली. हम्म. त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यांनी ती चिठ्ठी बघितली, खिशात ठेवली आणि संपूर्ण कार्यक्रम त्यांनी ज्या पद्धतीने केला आणि नंतर ते निघून गेले. मला असं वाटतं की संगीत अध्यात्म हा जो पहिला मला धक्का बसला होता की कलावंतही मोठे, खूप मोठे. नाव सांगायचं असेल तर अजय चक्रवर्तींचं नाव सांगता येईल. त्यांची आई गेली, ते स्टेजवर जाताना त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांनी 1.5-2 तास ज्या पद्धतीने केलं, हॅट्स ऑफ. म्हणजे संगीत आणि अध्यात्म, संगीत आणि समर्पण, मला असं वाटतं की फार मोठा विषय आता शौनकजीने मांडला. माझा हा अनुभव सांगण्याचा मला मोह झाला म्हणून मी सांगितलं. ही आहे ऊर्जा पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाची. आपण नव्या पिढीचा उल्लेख केला की आता नवीन पिढी पण खूप जास्त ऐकणारा वर्ग वाढलाय. तर नवीन पिढीकडे येता येता मला सर्वांना मनापासून या मोकळ्या गप्पाच्या चॅनलमधून सांगायला आवडेल की आता ही तिसरी पिढी पण आता संगीत सेवेमध्ये आली. म्हणजे आपले सुपुत्र, आपला मुलगा अभेद अभिषेकी खूप सुंदर ते गायन सेवा करतात आणि त्यांनाही ऐकत राहायची इच्छा होती. जसं पंडित जितेंद्र अभिषेकीजींची गाणी आजही जरी लागली तरी तो प्रवास कसा निघून जातो ते कळत नाही. तसंच आपली गाणी ऐकल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या छान छान फिल्म्समध्ये पण आपण गायलात, तर त्या आमच्या लूपमध्ये आहेत. आणि तसेच आपले चिरंजीव, आपले सुपुत्र अभेद अभिषेकी, मी बघतो की ते खूप जास्त सगळ्या क्षेत्रामध्ये पळतात. म्हणजे तुम्ही फक्त गायन सेवा करतात, सगळं छान काम करतात, हे खूप छान छान पद्धतीचं स्पॉन्सरशिप आणतात. त्याच्याकडे दोन्हीचं मिश्रण आहे. हा, दोन्हीचं मिश्रण. म्हणजे जसं दोन गाऊही शकतो, तो चांगलं ऑर्गनाइजही करू शकतो, चांगली त्याच्या भोवती त्याची जी टीम आहे सगळी त्याच्या वयाची, आणि सगळे कलावंत आहेत. म्हणजे ते कलावंतही आहेत, ते कार्यकर्ते आहेत, ते संयोजकही आहे. मला असं वाटतं की ही नवीन पिढीमध्ये आलेला हा एक चांगला हे आहे आणि अभय त्या दृष्टीने अतिशय अप्रतिम काम करतो. मला असं वाटतं नाही, मला हा विचारायचा प्रश्न की तुम्हाला एक वडील म्हणून काय वाटतं? ही एक तिसरी चौथी पिढी. हा, चौथी पिढी, सॉरी, क्षमा करावी, चौथी पिढी. माझ्या आजोबा हे गोमंतकातील ख्यातनाम कीर्तनकार होते. हो, माझे sorry, चुलत चौथी आजोबा मास्टर दीनानाथ हो. केशकर, हो. आणि त्यांचे आमचे वडील. देवाच्या कृपेने मला सुबुद्धी झाली संगीत करण्याची, आणि तशीच मला माझ्या मुलाला मुलगी. पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो, फक्त माझा मुलगा म्हणून नाही, माझे सगळे शिष्य आहेत. आता करण देवगावकर आहे किंवा राज शाह आहे, सत्यजित बेडेकर आहेत, विश्वजित मेस्त्री, त्यांनी आयुष्य संगीताचं समर्पण केलेलं आहे संगीतात. आणि ही एवढी प्रगत पिढी आहे. आम्हाला काय फक्त PR किंवा रिलेशनवर आम्ही काम करायचं की बाबा या ना हो तुम्ही, आम्हाला आपण एकत्र करूया ना. ही त्याच्या पुढे पोहोचलेली पिढी आहे. हो. सगळं सोशल मीडिया आणि काय ते आम्हाला कधीच अजूनही कळत नाही मला. माझ्यासारखंच आहे. तर त्यांना ते सगळ्याचा कसा फायदा उठवायचा आणि आपल्या क्षेत्रात त्याची मदत कशी घ्यायची हे सगळं माहिती आहे. आम्हाला जे करायला 40 वर्ष गेली ते 20व्या वर्षीच करतात असं मला वाटतं. नाही, एका कलावंताचे शिष्य सुद्धा तेवढे दर्जेदार होणं हा एक दुर्मिळ योग आहे. आणि मला असं वाटतं की याचे संस्कार त्यांना घरातनच मिळाले. कारण का गुरुकुल पद्धतीने पंडित जितेंद्र अभिषेकीजींच्या घरी अनेक विद्यार्थी राहत येते आणि यांच्या आई अगदी म्हणजे आईसारखं सगळं त्यांची सेवा करत होते. ती एक फार मोठी परंपरा, जी लिगसी आहे
ती लिगसी शौनकजी चालवत आहेत. त्यांचे सगळे आता कदाचित ते गुरुकुल पद्धती, कारण का सगळे आता जवळ राहतात, जवळ असतात, राहू शकतात. पण त्या काळामध्ये त्या कशा पद्धतीने त्या माऊलीने चालवलं असेल, मला असं वाटतं की आठ लोक घरी राहायचे. बापरे. राजा काळे, अजित कडकडे, जी नावं आज प्रथित आहे अशी प्रभाकर कारेकर, शुभा मुदगल, हो. देवकी पंडित, कसं एक अन्नपूर्णा देवीच लागते आहा. की जी इतक्या लोकांचं आणि करू त्यांचं शकते. लंडन मध्ये शिक्षण झालं होतं. हो. त्यांनी सगळं करिअर सगळं सोडून याच्यासाठी समर्पण केलं. मला असं वाटतं यावर्षी शौनकजी एक मागच्या वर्षीपासूनच आपण आपण सुरू केलंय आईच्या नावाने हो. पुरस्कार. आता 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. हो. पण अशा क्षेत्रातल्या मी बायका बघतो की ज्यांच्यामुळे आज तो कलाकार सक्षमपणे उभा आहे पाठिंब्याने, आणि अशा लोकांना आम्ही ते अवॉर्ड देतो. आम्ही दरवर्षी आम्ही पाहतो की तो सोहळा असतो एक खूप मोठा. हो. तसं शौनकजींच्या पाठीमागे देखील रश्मी बहिणी उभ्या आहेत. हो, आहेत ना. बघा. अगदी अगदी अगदी. आणि खूप सुंदर निवेदनही करतात आणि खूप सुंदर एक आध्यात्मिक वातावरण मंचावरती होतं. मला एक जवळचा प्रश्न विचारायचा आहे. हो. तुमचा आणि अभेदचा, म्हणजे एक वडील म्हणून तुम्ही अभेदबद्दल बोलला, तसं तुमचा आणि पंडित जितेंद्र अभिषेकींचा एखादा छोटासा किस्सा, एक छोटासा अनुभव. छोटं काय, भरपूर किस्से. नाही म्हणजे ते त्याच्यावर एक एपिसोड होईल. एक एपिसोड न सांगण्यासारखे किस्से खूप आहेत. एक सगळ्यांना ऐकायची या काय मुलाखतीत माहितीये का, एक छान आठवण सांग. जोपर्यंत मी मुलाच्या भूमिकेत होतो ना, हम्म. तो पण बाबांनी मला शिष्य म्हणून जवळच केला नाही. बरं. शिकवायचं नाही, ते बाहेर पाठवायचे शिकवायला मला. कमलते तांबे म्हणून जयपूर घराण्याच्या गायिका होते, हो. त्याच्याकडे पाठवायचे. कारण ते म्हणतात की माया म्हणायचं, माया नाही आली पाहिजे मध्ये. माया जिथे येते तिथे शिक्षणाचं सगळं की अरे माझा मुलगा चांगला. तसंच मी माझ्या मुला बाबतीत आहे की सगळ्यात पहिले लाथ त्याला पडते. म्हणजे आता लाथ वगैरे असं म्हणलं तर पोलीस केस होईल. पण आम्ही खाल्लेली आहे भरपूर. त्यामुळे बाबांनी जेव्हा मी बघितलं बाबांनी की हा मुलाच्या भूमिकेतनं बाहेर येऊन शिष्याच्या भूमिकेत गेलाय, तेव्हाच बाबा मला शिकवायला आले. त्याने जवळजवळ 1 तास मी 24 तास बाबांच्या बरोबर होतो. 24 तास. आणि सगळीकडे त्यांच्यावर फिरायचो, त्यांच्या साथीला जायचो. आणि तिथे कुठेही माया, प्रेम, कुठले काही, कधीतरी मला मुलगा म्हणून अरे वगैरे म्हणायचे, पण मी स्वतः त्या भूमिकेत जायचो नाही मुलाच्या. किंवा असलं आम्ही त्या बाबांना असा हात लावला हेही आठवत नाही मला कधी. ते बसलेले असताना आम्ही बसलोय तिकडे हेही मला आठवत नाही. किंवा त्यांच्या समोर बसून गाणं ऐकलं हे तर मला आठवतच नाही. बापरे. आमची जागा ही मागेच होती बाबांच्या, आणि आम्ही मागे तंबोऱ्यावर किंवा मागे साथीला तसेच राहिलो. त्यामुळे कुठेतरी मला गाणं करता आलं असं मला वाटतं. म्हणजे मुलाच्या भूमिकेत जर राहिलोच तो, जर मला संगीत जमलं असतं असं वाटत आहे मला. आणि तुम्ही किस्से म्हणलं तर काय विचारू नका. काय बाबा, मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो, नंतर सिम्बायोसिस मधनं मी लॉ केले. हो. एक गैरसमज असतो की कलाकार हा अशिक्षित असतो आणि असे लोक कलाकार बनतात वगैरे असे. नाही, पण खरं पण आहे बरं काय. पण आता तुमच्या एकेकाळी होतात. एकेकाळी होतं. आता पण तुम्हाला तुमच्या या 2 गोष्टीच्या रेफरन्स मध्ये मी एक प्रश्न विचारू इच्छितो. हा. रश्मी वहिनींची भेट फर्ग्युसन मध्ये झाली का सिम्बायोसिस मध्ये झाली? ती बाबांची भक्त होती. प्रश्न. त्यामुळे येणं जाणं त्यांचं घरात होतच. एक त्या भक्तीच्या भूमिकेतच ती यायची गेली. आपण सिम्बायोसिस आणि लॉचा विषय काढला होता की हो. मध्ये मुलं दर दुपारी मी सायकलवर जायचो त्यावेळेस. तर दुपारी लेक्चर्स वगैरे सोडून 3-4च्या सुमारास घरी आलो आणि 4ला बाबा गायना शिकवायला बसायचे. आणि कुठल्या ती एक बंदिश होती, त्याच्या अस्थाईमध्येच जवळजवळ 50 शब्द होते. बापरे. आणि ते काही करता पाठच होईना. आणि मला यायला लागली झोप, आणि उन्हात ना आलो होतो. जशी आमच्या डीओपीला झोप येते आता. तर बरोबर
एक ते तंबाखूची डबी असायची चांदीची, ती बरोबर पडली आम्हाला तिकडे. हो का? आणि कुठे लागली? ते आहे अजून खोकीकडे. आ. तर नाही सांगू नये. तो आम्ही तेही आशीर्वाद म्हणूनच घेतलं. अगदी. पण त्यावेळेस ते एक मार्मिक गोष्ट बोलले की तुला जे मी शिकवतोय हे मला शिकायला रक्त ओकायला लागलंय, तुला फुकट मिळते म्हणून तुला त्याची किंमत नाहीये, म्हणून तुला झोप येते. आयुष्यासाठी मी झोपेतनं उठलो म्हणजे त्याच्यानंतर कधीही बाबा शिकवताना झोप आली किंवा जांभळ गेले आव बाबा बाबा कधीच नाही. एकदम पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, फोकस. त्यामुळे मला बाबांनी एक पाठी करून टाकलंय. मला आजही 40 वर्षापूर्वीच्या मंदिरशी मुखोद्गत आहेत. मला पुस्तक बघायला लागत नाही. त्या काळात शिकलोय त्या. गेल्या 10 वर्षात मी जे नवीन लोकांच्या रचना गायलो त्या मला बघायला लागतात. पण 40 वर्षापूर्वी जे मी 100-150 पंथीशी शिकलोय बाबांकडे. कारण आमच्याकडे बाबांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राजा काळे, अजित कडकडे, मंगेश मुळे, पंडित सुधाकर देवळे हे सगळे घरात राहायला असायचे. आणि बाबा म्हणजे जरा त्याकडनं बंदिशी करून घ्या. तेही संस्कार पडत हा, तर येता जाता बंदिशी मला शिकवत होते आणि 100 म्हणून घ्यायचं. म्हणजे तुमच्यावरती न कळत अदृश्य ताकद होतीच की त्यांची. हो, काय आहे माहिती का, पहाटे 4:45 वाजता तानपुरे जर घरात वाजले ते रात्री 9 पर्यंत, आणि ह्याच्यातनं मी जर ओला झालो नाही, गंगा वाहते घरात आणि मी स्वतः सुखात, त्या आयुष्याला अर्थ काय माझ्या. त्यामुळे ते संस्कार करावे लागलेच नाही, ते होत राहिले. आणि मला सगळ्यात आठवतं की विचार आई मला नेहमी म्हणायची, तू विचार करे की अजित कडकडे गोवा त्यांचं घर सोडून आले, तर राजा काळे मराठवाडा त्यांचं घर सोडून आले, सुधाकर देवळे मध्य प्रदेश त्यांचं घर सोडून आले, इथे राहतात, शिकतात, आणि तू या घरात राहून जर गाणं शिकला नाही जे तुला फुकट मिळतंय तर विचार कर फक्त. म्हणायचे तू गाणं कर असं म्हणायचे नाही. बाबाही मला कधी म्हणले नाही की तू गाणंच केलं. ते नशिबात असेल तरच होतं, तू ओढून ताणून होऊ शकत नाही. मनातनं ती इच्छा निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी आयुष्य समर्पण करायची एक ताकद पाहिजे. म्हणून कलाकार हा कधी बनत नसतो, तो बॉर्न नसतो. बरोबर. त्याच्यात ते जर जन्मता मूल्य नसतील, तुम्ही त्याला कितीही मारा, काही करा, तर कलाकार होऊ शकत. आणि अशा लोकांचं गाणं हृदयाला लागतही नाही. अगदी बरोबर. खरी गोष्ट. हे सगळं करत असताना आता 20, 21 आणि 22 तारखेला पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचं तसं पाहायला गेलं टेक्निकली ते 20वं वर्ष आहे, पण आमच्या पद्धतीने 21वं वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या इथे हा परत सुवर्ण बहारदार महोत्सव साजरा होणार आहे 20-21-22 मार्च 2026 रोजी. यामध्ये युवन्मेषही कार्यक्रम आपण सातत्याने करतात आणि अनेक युवा पिढींना तुम्ही खूप मोठी संधी देता आणि त्याच्यातनं त्यांचे दोन्ही दरवाजे उघडतात, ते म्हणजे नेम फेम आणि आर्थिक देखील. याच्यावरती तुमचं मत दोघांचं काय? नाही, आर्थिकचं मला माहिती नाही. आर्थिक गरजेचं आहे फार. तो काय विषय महत्वाचा नाही, पण मला पहिल्या वर्षी आम्ही युवन्मेष जेव्हा चालू केला तेव्हा प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि आता मिळणारा प्रतिसाद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा त्या जो गायक आपली गायन कला सादर करायचा तो त्याचे मित्र परिवार नातेवाईक असे दिसायचे. आता असं राहिलेलं नाही. आता आम लोक यायला लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की ती एक त्याच्या कामाला मिळालेली पावती दाद आहे. म्हणजे लोकांच्या मनात मध्ये देखील या कार्यक्रमाने घर केलं की बाबा यांचं युवन्मेष आणि आता कलाकारांचं सिलेक्शन जे असतं ते शौनक जी करतात, त्यामुळे ते अतिशय चांगला हा शास्त्रीय संगीताला डेडिकेटेड असा हा महोत्सव. जसं उज्ज्वलजींनी मला सांगितलं, शौनकजी जरा थोडासा हा इंटरव्ह्यू फार वेगळ्या दिशेने चालला, तर मी असा प्रश्न विचारतोच. अनेक आपल्याला ओळखणारे लोक आहेत, काही जवळचं असेल का काही कोणी नात्यातला असेल का कोणी खूप आधीपासून गायन सेवा करतो.
आणि त्याला एक असतं की म्हणजे जसं तुम्ही तुमच्या वडिलांचं आणि तुमचं नातं सांगितलं की त्यांनी कधी मुलगा म्हणून तुम्हाला कधीच सगळं तुमच्या हाताशी नाही दिलं, ह्याच्यातनंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतात. पण कधी कधी काही लोक तुमच्याकडे येत असतील की पंडितजी आम्हाला यावेळेस संधी द्या, आणि जर समजा ती संधी नाही मिळाली तर आताचा थोडासा काळ असा झालाय की थोडं लोक हिरमुसतात, थोडंसं वाईट वाटतं, कारण थोडं किंचित आता काय झालंय, तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? काय आता खरं म्हणजे इतके कलाकार आहेत आणि चांगली गोष्ट आहे ही. नवीन पिढीतले येणारे, जुन्या पिढीतले, मधल्या पिढीतले, की ज्यांना या महोत्सवात गावंसं वाटतं. पण आमचंही एक लिमिट आहे ना, की आम्ही सगळ्यांनाच नाही तर मग एक आठवड्याचा महोत्सव करत काही 24 तास. हर हर महादेव, नक्कीच एक आठवड्याचा कधीतरी महोत्सव होईल, पण तरी राहतील. तरी राहतील. भारत देश एवढा मोठा आहे, कलकत्ता दिल्ली पासून सगळे फोन येतात. तर आम्ही प्रयत्न करतो कुठेतरी की ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी, किंवा मी भारतात जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी हा महोत्सव घडवून आणतो. हो बरोबर. सगळ्यात मोठा महोत्सव पुण्यात पुण्यात आणि गोवा. गोव्याचा. आता गोवा नंतर पंढरपूरला सुरू झाला, नंतर भोपाळला पण झाला. कोल्हापूर आहे, औरंगाबाद आहे, भोपाळला होत होता, उज्जैनला होत होता, उज्जैनला होत होता, मणिपालला होत होता, उडपी जवळ, बरोबर. नाशिकला. मुंबई आणि दिल्लीमध्ये कधी करणार? मुंबईला मागच्या वर्षी झाला ना. आणि दिल्लीत? दिल्लीत अजून पाहिजे तसं आम्हाला जे लोकांशी हे पाहिजे तसं मिळत नाही. उज्ज्वलजी, दिल्ली कधी? नाही, दिल्ली कधी म्हणजे तिकडचा जे कलावंत आणि त्यांचा रिस्पॉन्स हा काय मला अंदाज नाही. अजिबात. म्हणजे दिल्लीमधले कोण, पण बाकी दिल्लीत याच्या व्यतिरिक्त जे काय असेल त्याच्यासाठी आपला परिसर सज्ज आहे. अच्छा, प्रयत्न करत राहणार. आता परवाही पंढरपूरला फार मोठा, खूप मोठा महोत्सव खूपच झाला. चांगला. उज्ज्वलजी स्वतः आले होते. माऊलीच्या चरणीच महोत्सव झाला. हा, ते एक स्वप्न होतं आमचं वा, की पंढरपुरात उत्तम, भरपूर प्रतिसाद नादब्रह्म मिळाला. म्हणतात की तिथे एक आमची सगळ्यांची श्रद्धा आहे त्या स्थानावर. वा, आणि तिकडे वा असं आमच्या मनात होतं. आता बघूया, मी प्रयत्न करतो साताऱ्यामध्ये, अजून कुठे दिल्लीमध्ये पण होईल. पण काय आहे की दिल्लीमध्ये तर त्यांना नितीन गडकरीजींनी सांगितले तुम्ही करा महोत्सव म्हणून, पण ते तिकडचे मराठी लोक कलावंतांचा मला अंदाज नाही. अंदाज आहे. नाही, त्याच्यापेक्षा दिल्ली इतकं विखुरलेलं आहे ना की फार टाइम रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे 8-8:30च्या पुढे लोक थांबतच नाही, हो, कारण त्यांना घरी जायला इतका वेळ लागतो. खूप वेळ लागतो. त्यामुळे तो एक चंक असतो 6 ते 8 तेवढ्यातच करायला लागतो. खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याला. आणि पुण्या, मुंबईत, औरंगाबाद, नाशिक जेवढा प्रसारी गाण्याचा तेवढं मला वाटत नाही दिल्ली की कलकत्ता किंवा पंजाब पुढे. इथे जे गातात ना पुण्या, मुंबईत, त्यांचं भारतभर नाव होतं. हो, पण ह्यांना गरज नाही दिल्लीला जायची किंवा कार्यक्रमाला जायची, गोष्ट ऑर्गनाईज करायची एवढी गरज नाही. तरी बघूया, काय सांगता येत नाही, करू पण आम्ही. पंडितजींचं शताब्दी वर्ष कधी आहे? ते आता येईल 29, म्हणजे 3 वर्षांनी. 3 वर्ष. शताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांच्या मध्ये महोत्सव करण्याची, म्हणजे बाकीचे सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. वा वा. कलावंतांची जबाबदारी शौनकजींच्याकडे नेहमीप्रमाणे असतेच. तर जेवढे म्हणजे महानगर आहे, जिथं महानगरपालिका आहेत, 29 ठिकाणी आम्ही करतो शताब्दीचे कार्यक्रम. फारच सुंदर, फारच सुंदर. म्हणजे त्याला 4 महिने, 5 महिने, 6 महिने त्याचं सगळं नियोजन करतो आणि 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये हा शताब्दीचा महोत्सव नक्की करतो. खूप शुभेच्छा आणि हर हर महादेव. नक्कीच ही गोष्ट त्याला तथास्तु. आणि सगळे परत विनामूल्य. त्यात तो म्हणजे तुमची पहिलं म्हणे की आपण करायचंच नाही, पैसे तिकीट हा विषयच नाही. कारण त्याच्या मागची जी रचना आहे, त्याच्या मागचा जो विचार आहे तो खूप सुवर्ण आहे, जसं पंडितजींनी सांगितलं. आम्ही इतर वेळेस करू कुठले कार्यक्रम, हा. समजा कमर्शियल लावला आम्ही, हो, तर करू. आम्ही ठेवू तिकीट, पण बरोबर आहे. वडिलांच्या स्मरणात करतोय आम्ही, त्यांच्या पुण्यतिथीत किंवा जयंतीत करतो. मग कशाला लोकांना तिकीट द्यायचं? खरी गोष्ट आहे. येऊन आनंद घेऊ दे ना. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पैसा असतोच नशिबात, खरी तो गोष्ट, पुढे जात नाही. खरी गोष्ट. पण तो कुठल्या मार्गाने कमवायचा ही मोठी गोष्ट आहे. आणि अभेद सुद्धा आता दर महिन्याला
युवा कलाकारांना संधी देण्यासाठी एक व्यासपीठ त्यांनी केलं. हो हो, तसं ताथोडे मासिक मैफिल. ते पण चालू केलंय. मला आपल्या दोघांना खूप खूप अभिनंदन द्यायचंय की ह्या 2000 दिवाळीमध्ये 2025 मध्ये खूप सुंदर पद्धतीने परत तुम्ही तिथे दिवाळी महोत्सव केला. दिवाळी 3 दिवसाचा. महोत्सव केला 3 दिवसात. इतका सुवर्ण आणि लोक अक्षरशः भरभरून प्रतिसाद दिला. आदरणीय मंत्री साहेब, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदार चंद्रकांत दादा पाटील आले आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी अजून एक आश्वासनही दिलं की तुम्ही ज्या जागेसाठी आता पूर्ण प्रयत्न करताय त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिला. आणि 3 दिवस तर काय महोत्सव झाला. मला फार आनंद वाटले. एक आजी मला भेटल्या होत्या, तर ते म्हटले बघ दिग्विजय, मला 2 गोष्टीचा फायदा झाला. ते म्हटले बघ, मला ऐकायला खूप छान मिळालं आणि मला व्हिटॅमिन डी घेता आलं. आणि पहिल्यांदा असं झालं की ताथोडे बागेत, म्हणजे शहीद मेजर ताथोडेंच्या नावाने आपण ज्या पद्धतीने ती ताथोड बाग सुवर्ण पद्धतीने उभारली आणि तिथे संगीत महोत्सव होतोय, तर आपल्याला ती परत शुभेच्छा की ते दिवाळीचे महोत्सव तिथे आपला परिसर आणि तारंगिणी या दिवाळीला सांस्कृतिक पंडित प्रतिष्ठानच्या जितेंद्र माध्यमातून. अभिषेकी उद्यानामध्ये महोत्सव होईल. वा, त्याचे सगळे मार्ग, सगळ्या गोष्टी आता चालू झाल्या आहेत. शुभेच्छा. दिवाळीपर्यंत ते होईल. आणि याच्यामध्ये मला या भागात निवडून आलेले नगरसेवक पुनीत जोशी आणि सुनील पांडे हे दोघं मदत करतायत. जागा मालक आणि बाकी सगळ्या गोष्टी मी महानगरपालिकेत केले. माझा प्रयत्न आहे की चंद्रकांत दादांच्या हस्ते या दिवाळीला इथे तर होईलच, पण पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानामध्ये दिवाळी महोत्सव करायचा. फार फार शुभेच्छा. पंडित शौनकजी, मला तुम्हाला एक आमच्या एक शोचा टास्क आहे आणि तो जरा फार गमतीशीर आहे. कारण आता पॉडकास्ट म्हटलं की लोकांना खूप साऱ्या अपेक्षा असतात. आमच्या शोचा एक टास्क आहे आणि तो आम्ही नम्रतेने आपल्याला आवाहन करतो की तो आपण करावा, जर मनातली इच्छा असेल तर. हा एक फोन आहे आणि या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाहीये. या फोनमध्ये कुठलंही सिम कार्ड नाहीये. हा तसं बघायला गेलं तर ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि ह्या फोनवरनं तुम्हाला कोणाला फोन लावायचा आहे तुम्ही लावू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता, कारण ही संधी मिळत नाही कोणाला. तर असं समजा ही संधी. आणि उज्ज्वलजींनी माझ्या आईला फोन झाला, त्यांनी त्यांच्या आईंना फोन लावला होता. तर मी एक छोटीशी विनंती करतो, आज आलात मोकळ्या गप्पांमध्ये, तर आपल्याला विनंती की आपल्याला कोणाला फोन लावायचा आपण लावू शकतो. मी हा फोन आपला सुपूर्त करतो. मी खरं फोन वापरतोच कमी, म्हणून तर माझ्याकडे फोनच नाही आता. माझ्या शिष्याकडे कोणाकडे तरी असतात फोन. काय आता मी बाकीच्या शोज मध्ये बोललेलो आहे त्या अवधूत गुप्तेच्या आणि त्यांच्या आईशी वगैरे, पण या निमित्ताने मला आमचे बंधू जे आता आमच्यात नाही आहेत, जे तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मुख्य आधार होते, पंडित मंगेश मुळे, त्यांच्याशी बोलायला आवडेल. कारण माझे वडील गेल्यानंतर ते माझे दुसरे वडील होते असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या माझ्या आर्थिक, पारिवारिक सगळ्या बाजू त्यांनी सांभाळून घेतल्या आणि तारंगिणीला सक्षम करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. आज ते दुर्भाग्यपूर्ण ही गोष्ट आहे, पण आमच्यात नाही आहेत. तर मंगेश दादा, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट चाललंय. यावर्षी 20वा महोत्सव होतोय. मी आणि उज्ज्वलजी एकत्र आहे. तू प्रत्येक मीटिंगला असायचास आणि स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष घालून सगळे हिशोब, सगळ्या गोष्टी तू पाहायचास. माझ्या लग्नापासून माझ्या मुलाच्या जन्मा पण सगळ्या गोष्टी तूच सांभाळून घेतल्यास माझ्यासाठी. त्यासाठी धन्यवाद म्हणू शकत नाही, उपकारही म्हणू शकत नाही, कारण मी वडिलांच्या स्थानी तुला मानतो. पण परत जन्म घेतलास तर कुठे ना कुठे माझ्या आजूबाजूला घ्यावा, ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. खूप मोठी आमच्यासाठी आपलं अध्यात्म आणि आध्यात्मिक विचार आणि आपल्या बरोबरचं संपूर्ण जे सराउंडिंग आहे ते संपूर्ण अध्यात्माने भरलेलं आहे, कारण त्यांचे तुमच्यावरती आशीर्वाद आहेत. ह्या ज्या मोकळ्या गप्पा चॅनलमध्ये आपण आलात, तुम्हाला कसं वाटलं? हा छान. हे बघ दिग्विजय, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण एक कला क्षेत्रात एक डेडिकेटेड माणूस आहे दिग्विजय आणि हरहुन्नरी आहे. मला त्याचं ते फार आवडतं. फक्त
मोकळ्या गप्पाच्या मानाने निमित्ताने तो आपल्या समोर आला, पण तो संगीतातही काम करतो, चित्रपटाच्या क्षेत्रात आहे, एडिटिंग मध्ये दिल्लीमध्ये काम चालतं त्याचं. आणि एवढा करून एक नम्रपणा आहे तुझ्यात, आणि ह्या गोष्टी मला खूप भावणार आहेत. धन्यवाद. त्यामुळे उज्ज्वलजींचा तू जावं असलास तरी माझे तुझे रिलेशन्स वेगळे आहेत, तुला माहिती आहे. धन्यवाद. आपले कित्येक वेळा एकमेकाशी फोन होता, बोलणं होतं, आणि माझ्या शुभेच्छा आणि थोडा मोठा तुझ्याकडून आशीर्वाद ह्या नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. ह्या शोचा एक टास्क आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही खूप सुंदर बोलले, तर त्यांनी मलाच प्रश्न विचारला, म्हणजे यावेळेस कसा भारत जिंकला आणि कशा विकेट्स सगळ्या गेल्या, तशा आमच्याच सगळ्या विकेट्स उडाल्या. कारण यांनीच आमच्यावर प्रश्न केल्यानंतर म्हटले कोणाला फोन लावणार, तर मला वाटलं की हे आईंना फोन लावतील, आणि त्यांनी आईंना फोन लावला. त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं, ते आमच्या सगळ्यांच्या मनात आजही आहे. ते म्हटले की वरून खाली फोन करायची सुविधा नाहीये, खालून वरती फोन करता येतो. आणि त्या वाक्याने अनेक जणांचे डोळे पाणावले. आणि आई वडील हे काय असतात, त्यांनी त्या शब्दातनं सांगून दिलं, जसं आपल्या शब्दातनं. तर मी आपल्याला परत एकदा विनंती करतो, ह्या फोनमध्ये कुठलं सिम कार्ड नाही आहे, आपल्याला ज्यांना फोन लावायचा हॅलो, नमस्कार, मी उज्ज्वल केसकर बोलतोय. तुम्ही मला ओळखत नसाल, हा बरोबर आहे, मी तिथंच राहत होतो तुमच्या घरासमोर. पंडितजी, तुम्हाला आज फोन करण्याचं भाग्य मला मिळालं. तुमच्या नावाने शौनकजींच्या सहकार्याने आम्ही गेली 20 वर्ष एक चांगला महोत्सव करतोय. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं की राजकारण्याला काय कळतं, मला खरंच कळत नाही. पण मला एवढं कळतं की शौनकजींच्या बरोबर राहिलं की महोत्सव चांगला होतो. तुमचे असेच आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू देत. आणि पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव शौनकजी जसा जोरदार सर्व ठिकाणी साजरा करतात, तसं पुण्यामध्ये देखील आम्ही साजरा करतो. तुमच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जिथे जिथे महानगरपालिका आहेत तिथे 29 ठिकाणी हा महोत्सव करण्याचा आम्ही संकल्प करतोय. आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद या महोत्सवासाठी मिळावेत, ते करण्याची बळ आम्हाला मिळावं, ते करण्याची ताकद आम्हाला मिळावी, एवढे आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या ही विनंती करतो. आपण प्रत्यक्ष फक्त एकदा किंवा दोनदा भेटलो होतो, परंतु तुम्हाला मी नेहमी बघायचो आणि तुम्ही ओळखलं की तू आमच्या भागाचा नगरसेवक होता. धन्यवाद, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे. वा, मला एक बरं वाटतं की उज्ज्वलजींनी बाबांशी बोलले, कारण आम्हाला समोर बसले हिंमत नाही झाली बोलणार काय त्यांच्या. नाही, पण मला एक जाता आता हे विचारायचंय, गुरुजी, आपल्या घरामध्ये पंडितजींचा खूप मोठा फोटो आहे, आणि हा स्वतः आध्यात्मिक आलेला मला अनुभव आहे. पण मी आज प्रखरपणे आज या मुलाखतीत सांगतो, काही चूक असेल तर क्षमा करा. पण मी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा त्या फोटोवरचे भाव नेहमी वेगळे वेगळे मला पाहायला मिळतात. हे नेमकं काय, हे अनुभव तुम्हाला पण आलाय? मी मनापासून हे धाडस करून प्रयत्न केला असा प्रश्न विचार, पण मी जेव्हा जेव्हा येतो, कारण मी पूर्णपणे महादेव भक्त असल्यामुळे मला थोडं फार सेन्स आहे, त्यामुळे आपली नाळ जुळते, कारण आम्ही मंगेशी बघतो. महादेवाचंच रूप आहे. हो, तर हे मी दरवेळेस पाहिलं, आणि मी हे प्रखर मुलाखतीत सांगतो की मी जेव्हा जेव्हा घरी आलो होतो, आता मध्यंतरी माझ्या बंधूंबरोबर पण आपले आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो, त्याच्या आधी पण आलो होतो, तर मी दरवेळेस भाव वेगळे वेगळे पाहिलेत. तर त्याबद्दल थोडंसं सांगावं मला विनंती आपल्याला. एक तर मला असं वाटतं की तो जिवंत फोटो आहे, आणि याच्या मागे खूपसं श्रेय त्याचे जे चित्रकार आहेत रवी परांजपे यांना 10 दिवसात त्यांनी ते चित्र काढलेलं आहे. आणि तर तुम्ही डोळे बघाल ते लाईव्ह फोटोवरनं तर तुम्हाला काहीही फरक नाही. आणि प्रत्येकच असं वाटतं की ते आपल्याला पाहतायत.
मी खूप अंधविश्वासू किंवा हे असं नाहीये, पण एका गुरुच्या सानिध्यात राहिल्यामुळे कुठेतरी त्या फोटोमध्ये मला नेहमी जाणवतं की आम्ही काही करू, चांगलं काम जेही करू, तर हे आपल्या पाठीशी उभे आहेत. त्या फोटोवरनं आणि जास्त सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट तर माझ्या आईनी रवी परांजपेंना दिली होती. बाबा गेल्यानंतर जेव्हा त्यांनी तो आम्हाला पोर्ट्रेट दिलं काढून, म्हणे आज मला कमी जाणवत नाही यांची, हे माझ्यावर आहेत असं वाटतं. इतका तुम्ही तो म्हणजे काय म्हणतात जिवंत जिवंत आहे. चित्र काढलेलं आहे. आणि रवी परांजपे त्यांच्या क्षेत्रातले फार मोठे मोठे चित्रकार. खूप मोठं. खूपच मोठा माणूस, खूप चांगला माणूस, खूप मोठा गुरु. आणि त्यांनी प्रेमाने, कारण त्या फोटोमध्ये प्रेम कळतं की केवळ आपलं नाव व्हावं आणि निरपेक्ष भावनेने देऊन टाकलं ते आम्हाला त्यांनी. हे तुमच्या घरी जास्त चांगलं वाटेल, नाही त्यांचा स्वतःचा स्टुडिओ स्टुडिओ मोठा ते ठेवू शकले असते आणि स्वतः बघायला यायचे जे पण जोपर्यंत ते होते, नाहीतर मग त्यांच्या विद्यार्थ्याला पाठवायचे की बाबा मेंटेन आहे ना, पण आहे. त्याच्यात काही करायचं असेल ते. त्यामुळे त्यांचं प्रेम, आशीर्वाद रवी परांजपेंचा आणि बाबांचा या दोन्हीच्या पोर्ट्रेटमध्ये असणार. रवी परांजपेजींनी एका महोत्सवाचं उद्घाटन पण केलं बालगंधर्वला. हो. त्यावेळेला गोपीनाथ मुंडे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक रवी परांजपे. रवी परांजपे. रमायन्सपर. जाता जाता मी आपल्या दोघांनाही नम्र विनंती करेल, पंडित शौनक अभिषेकीजींना आणि आता तुम्ही, मी परत एकदा या गोष्टीत सांगतो सर, तुम्हाला वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांना बोलवतात आणि मी आज एक गमतीशीर बोलतो, तर तेव्हा डायरेक्टली आपल्याला शौनक अभिषेकी म्हणून उल्लेख करतात. तेव्हा मी एकदा संध्याकाळी आपल्याला फोन पण केला होता की अहो त्या निवेदकाला सांगा पंडित वगैरे लावता येतं की नाही. तर पंडित ही खूप मोठी डेझिग्नेशन आहे, ती मिळवली जाते, ती प्राप्त करावं लागते, त्याच्या मागे खूप मोठी साधना असते, जी साधना आपण सगळ्यांनी पाहिली आहे. तर माझ्यासमोर पंडित शौनक अभिषेकीजी आहेत आणि आदरणीय श्री उज्ज्वल केसकरजी आहेत. मी आपल्या दोघांना नम्र विनंती करतो. तसंच शिवसेनेचे माजी नगरसेवक आमच्या समोर बसलेत, प्रशांतजी बधे, त्यांचाही या महोत्सवात खूप मोठा हात असतो आणि ते पण सोबत असतात. तुमचंही मनापासून हार्दिक स्वागत सर या चॅनलवरती. मी आपल्याला दोघांना नम्र विनंती करतो की आपण दोघांनी 20, 21, 22 मार्च 2026 सर्वांना आवाहन करावं. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आपला परिसर आयोजित 20वा पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव 20, 21, 22 मार्च संध्याकाळ आणि 2 दिवस सकाळच्या सत्रासह यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे. आपण सर्वांनी संगीताचा आनंद घेण्यासाठी निश्चितपणे या कार्यक्रमाला उपस्थित राहा. धन्यवाद. आपण मोकळ्या गप्पांमध्ये आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने डोळ्याला आणि कानाला आनंद मिळाला आणि खूप गोष्टी शिकायला मिळाला. धन्यवाद. हर हर महादेव. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.